जय बाळूमामा. तिथे नाही का बसाय गेला का तू? मामांच्या मेंढी माऊलीसाठी ना आपल्याला शेतमालकांना बघा एवढा घास दिलेला. आणि हे मका बी आपण चारणार आहे. आणि तो काही इथं थोडे आपण चारलेले आहे. हे समोर दिसते हे काल चारलेले आहे. हॅलो हॅलो हां कशा मामांच्या बकरी आनंदान खातील बघा. घास त्याने उडवत आणलेला आहे. आता ही आहे हे मका ओधी आहे. आपण तिथं घराच्या पुढं ती दिसते ना थोडं मोकळं तुकडं, तिथं बी आपण पण ती काल चाललेले 2-3 दिवस झालं मामाचं तळ एकाच जाग्यावर आहे. थोडं अडवून अशी चालता नाही. सगळे संघ सोडून दिले ना. हो बाई कसं पाललंय ना तर असं गाणार तर थोडं चारायला म्हणजे खाते. काय करताय? हरभर करताय काय? वहीन गेलं का? हा कोणा सांग गाडी बरं बावड्या आधीच म्हणलं होतं ना येतो का मग आज? तू फोन करते की आता मला ते आलंय माझ्या चांगलं ध्यानात. खा घे इकडं खायचं जाय ती बी पुन्हा नंतर. पाहुणं झालं का? अगं विचार की सांग मला फोन येतो या सांगायचं काय पुढं माणसानं हा कर की मग बोला की. जय बाळूमामा. जय बाळूमामा. त्याचा घास सगळा चारलेला आहे. मका पडेल चारलेलं आहे आणि आता राहिलेली मका अशीच चारा द्यायची आहे. पडेल अजून ह्याच्या पडेल बी मेथी घास आहे. भरपूर इथे मिळालेला आहे. ते बंगलावाला मालक आहेत पुजारीच आहेत बाळूमामाचं. त्यांनी दिले मंदिर आहे बाळूमामाचं पाठीमागं. पाठीमागं मंदिर आहे. हे पुजारी आहेत बघा. नंबर 11 आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. चांग भले.